ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील. कोणी त्यास घाबरविणार नाही. कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे. परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे. सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे. मिकाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 4 मध्ये आम्ही पाहिलेलं आहे. आणि या वचनावर आपण चिंतन मनन अध्ययन करीत असताना ते सगळे आपल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील. कोणी त्यास घाबरवणार नाही, कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची वाणी आहे. ही कुठल्या पाळक साहेबांनी सांगितलं नाही. देन आय प्रॉफेट यू, तुमच्या जीवनातलं भय भीती आज प्रभू येशू काढीत आहे. नाही, चुकून पण नाही. कुठल्या संतांनी नाही सांगितलं, कोणत्या भंतीजीनी नाही सांगितलं, कोणत्या काजीनी नाही, आणि कुणीच नाही सांगितलं की तू एवढं निवांत बसशील. ही जी वाणी आहे, हा जो आवाज आहे, माझा तुमचा जगाचा उद्धार करता परमेश्वर, सेनाधीश परमेश्वराची वाणी आहे. आणि तो म्हणत आहे ते सगळे आपल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील. द्राक्ष आणि अंजीर हे दोन फळाचा त्या ठिकाणी प्रामुख्याने उपयोग केलेला आहे. आणि या दोन्ही फळं परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून जर आम्ही पाहिलं तर खूप काही गोष्टी या दोन फळामध्ये टिकून ठेवलेल्या आहे. अंजिराच्या झाडाचं आणखीन उदाहरण दिलेलं आहे. द्राक्षेच्या वेलाचं देखील उदाहरण दिलेलं आहे. नव्या करारामध्ये आम्ही पाहूया. वचनाला सुरुवात करण्यापूर्वी, या विषयावर चिंतन मनन अध्ययन करण्यापूर्वी पुन्हा एक वार मी प्रभू येशूचा सेवक या नात्याने मी तुम्हाला एक आश्वासन देतो. मी तुम्हाला एक सुखाची झुरळक वारं देतो. एक वेळेस तुम्हाला एक नवीन आशेचा किरण देतो. तुमच्या जीवनामध्ये एक येणाऱ्या चांगल्या दिवसाबद्दलची बातमी, एक प्रोफेन्सी, एक भविष्य तुम्हाला सांगतो. आणि ते मी सांगत नाही, तर मिखाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 4 तुमची आणि माझी प्रोफेन्सी करत आहे. तुम्हाला आणि मला ते भविष्यवाणी करीत आहे. तुम्हाला आणि मला त्या भय भीती दडपणातून बाहेर काढत आहे, जे आज संपूर्ण जग त्या भीती तणावामध्ये भयामध्ये आज पिळलेलं आहे. ते सगळे आपल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली असतील. कोणी त्यास घाबरविणार नाही, कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी प्रियो, पहिल्या प्रथम आपण पाहूया द्राक्षी. मी खरा द्राक्ष वेल आहे आणि तुम्ही आणि मी सर्वजण त्या परमेश्वराच्या त्या द्राक्ष वेलीचे फाटे आहोत. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देईल की त्या ठिकाणी वचन सांगत आहे की जो फाटा फळ देणार नाही त्याला कट करून बांधावर टाकण्यात येईल आणि त्या ठिकाणी काडी लावून त्याला पेटवण्यात येईल. परंतु जो फाटा वेलीमध्ये गुपून राहतो, म्हणजे परमेश्वरामध्ये, म्हणजे त्या खोडामध्ये लिपून राहतो, म्हणजे त्या परमेश्वरामध्ये राहतो, परमेश्वराचा भय धरतो, परमेश्वराचा सन्मान करतो, परमेश्वराचा आदर करतो, देवाच्या वचनावर चालतो, सालस मनाने जसं आहे त्याच्या समाधान मानतो आणि परमेश्वराच्या नियमानुसार बऱ्याचशा गोष्टी करतो. जीवनक्रम जगत असताना नुसतं नावाला ख्रिस्ती धर्म स्वीकारून परमेश्वराचे लोक होऊ शकत नाही. नावाला केवळ आम्ही नामधारी असून त्याचा फायदा नाही. आम्ही सगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करतो, परंतु ज्याप्रमाणे परमेश्वर आमच्यापासून एक विशिष्ट अशी गोष्ट पाहू इच्छितो ती मात्र आमच्या जीवनात घडत नाही. त्यावेळेस आमच्या स्वतःची द्राक्षीचे वेल असून देखील आम्ही त्या द्राक्षीच्या वेलाखाली बसू शकत नाही. आमच्या स्वतःची द्राक्षीचे वेल बाग असून आम्ही त्याचं द्राक्ष खाऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे आमचं स्वतःचं अंजिराचं झाड असून देखील त्या अंजिराच्या झाडाखाली आम्ही बसू शकत नाही. आणि जर प्रिय हो, खरोखर आम्ही जर स्वतःला परमेश्वराच्या अधीन जर केलं, त्या झाडातून मिळणारा अंजीर देखील आम्ही खाऊ शकत नाही. या झाडाखाली, या सावलीखाली, या सुखाखाली, या आशीर्वादाखाली, या प्रकाशामध्ये, या पावित्रतेमध्ये, या शुद्धतेमध्ये, या न घाबरणाऱ्या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला आणि मला जर बसायचं असेल तर एकच गोष्ट आहे, परमेश्वराचं भय. आणि जो व्यक्ती परमेश्वराचं भय धरतो तो या गोष्टीला पात्र आहे. ही गोष्ट काय आहे की ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली वसतील. या ठिकाणी बसतील म्हटलेलं आहे. केव्हा? आम्हीच कमवलेलं, आमच्याच काबड कष्टांनी कमवलेलं, आम्हीच निराळाचा घाम काढून कमवलेलं, आम्हीच पोटाला चिमटा करून आमच्या लेकरांबाळासाठी साठवून ठेवलेलं, आम्ही स्वतःच सुख न पाहता आमच्या येणाऱ्या पिढीसाठी जे काही आम्ही काबड कष्ट केलं. मला म्हणायचं नाही तुम्ही डुप्लिकेट बनवलंय. आता ज्यांनी डुप्लिकेट कमवलं तो भाग वेगळा,
परंतु ज्यांनी प्रामाणिकपणे जे काही छोटं मोठं आहे किंबहुना बॅलन्स पण नसू शकतो, परंतु ते त्या झाडाखाली बसण्याच्या पात्रतेमध्ये आणि लायकीचे आहे. या ठिकाणी वचन सांगत आहे ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली आपापल्या म्हणजे आम्ही केलेले कर्म, आम्ही केलेली कृती, आम्ही केलेली सुधारणूक, आमची असणारी पवित्रता, आमची असणारी शुद्धता, आमचं परमेश्वरावर असणारं प्रेम, आमचं परमेश्वरावर असणारा विश्वास, आमचं परमेश्वरा दिलेल्या गोष्टीप्रमाणे केलेली कृती आचरण, याच्यानुसार आमचे जे स्वतःची वेलीची द्राक्षाची बाग आहे किंवा स्वतः झाड आहोत किंवा स्वतः अंजिराचं झाड आहे किंवा बाग आहे, ते आम्ही त्याच्या जवळ बसू शकतो, बाकीचे नाही. दुसऱ्याच्या वावरात जाऊन दुसऱ्याच्या वेली खाली बसायला संधी नाही. आता शेजारच्या घरात जायला संधी नाही, समोरच्या व्यक्तीला तोंडोतोंड पाहायची संधी नाही. परंतु देव तुम्हाला आणि मला आश्वासन देत आहे की आम्ही आमच्या द्राक्षीखाली बसू म्हणजे आम्ही केलेल्या गोष्टीमध्ये. आणि मग आमच्या द्राक्षीच्या बागेमध्ये जर नुसता पालाच सापडला, आमच्या द्राक्षीच्या बागेमध्ये जर द्राक्षाचं फळच आलं नाही, किंबहुना आम्ही फाट्याच्या पलीकडे गेलो, तर त्या द्राक्षीला अधिक उत्तम येण्यासाठी, दुसऱ्या झाडाला त्रास न होण्यासाठी तो माळी येतो आणि न घडणाऱ्या गोष्टी आहेत ना, पुढे आलेले शेंडे ते कतरितो. जो झाडामध्ये, जो वेलीमध्ये, जो फाट्यामध्ये राहतो ना, तो पुष्कळ असं फळ देतो आणि देवाच्या नावाचा महिमाने गौरवतो. परंतु तो त्या वेलीतून बाहेर निघतो आणि स्वतःच्या प्रमाणे दुसऱ्या कुठंतरी तार कंपाऊंडवर जातो, दुसऱ्याच्या मालकी हक्कावर जातो, दुसऱ्या झाडावर पुढत काहीतरी करतो, तो नुसतं वाहतो आणि अन्नच खातो. तो फक्त पूरक असं खाद्य त्या खोडाला देतच नाही, नुसता तो शेंडा वाढितो. आणि म्हणून ज्या झाडाचे शेंडे वाढवले त्या झाडाला चांगलं डफळण्यासाठी, फळ येण्यासाठी तो माळी काय करतो, तो कामगार काय करतो, कैची घेऊन येतो, कैची कातर घेऊन येतो. जे शेंडे बाजूला गेलेत ना, ते बरोबर शेंडे एकत्रितो आणि ते शेंडे सगळे एकत्र करीतो, बांधावर नेतो. आणि बांधावर नेऊन वल्ल्यात काही काढीने लावते, पण काही लय वैतागलेले असते, ते वल्ल्यात म्हणलं तरी काढी लावते. वाळल्यानंतर त्याचं सरपान जाळायला नाही आणि घरी ते मध्ये जाऊ दे, आपण दुसरं विकत घेऊ. पण या काट्या कुट्याचं जे आहे ना, हे सरपान, या फांद्या, या वाळलेल्या, या जागा आटवणाऱ्या, या दुसऱ्याला त्रास देणाऱ्या, हे फळ नसणाऱ्या या फांद्या तो जाळून टाकतो. अशाच प्रकारे देवाचं वचन आम्हाला म्हणत आहे की मी खरा द्राक्षवेल आहे, आम्ही द्राक्षाचे घड आहेत. असे मोठे ज्यावेळेस इस्रायल हेरायला गेले ना मोशेच्या काळामध्ये, ज्यावेळेस वचनदत्त देशामध्ये त्यांना जायचं होतं आणि पुढच्या देशामध्ये, पुढच्या राज्यामध्ये, सिटीमध्ये तो देश हेरण्यासाठी काही 2 लोक गेलेत, कालेब आणि ते. तर त्या ठिकाणी असं घडलेलं आहे की त्या ठिकाणचं इतकं काही द्राक्षाची बाग भारी होती, जबरदस्त होती. त्या दोघांनी एकच द्राक्षाचा घड एका फांदी टाकून एका खांद्यावर, दोघांच्या खांद्यावर मध्ये लटकून ती आणली होती. म्हणजे ते काय जबरदस्त गोष्ट असेल, काय पीक असेल ती. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारचं पीक पाहिजे प्रिय. कारण तुम्हाला आणि मला आता गुलामगिरी ठेवलेलं नाही. तुम्हाला आणि मला त्या वचनदत्त देशामध्ये आम्ही ऑलरेडी आलेलो आहोत. ते लोक फक्त देश हेरायला गेलते आणि त्यांनी पाहिलं की तिथले लोक खूप मोठे आहेत, तिथले खूप शूरवैद्य आहेत, ते खूप मोठमोठाले आहेत, तिथलं पीक जबरदस्त आहे, तिथं पाणी आहे, सगळे आहे. परमेश्वराने त्या लोकांना विजय दिला आणि ते रान, ते वावर, ते शेती, ते सगळं काही, जी जागा, ते मळे त्यांचं झालं. पण आम्ही आल्यावर काय केलं, त्या मळ्याचा सत्यानाश करून टाकला. पहिल्यासारखे पिकं नाही जाता. या ठिकाणी तो सांगत आहे अंजिराच्या झाडाखाली बसतील. आता अशाच प्रकारे नव्या करारामध्ये एक उदाहरण सांगतो. प्रभू येशू ख्रिस्त रस्त्याने जात होता, शिष्य रस्त्याने जात होते आणि त्यांनी एक पालेदार अंजिराचं डबडबलेलं असं मस्तपैकी झाड बघितलं आणि परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला काही खाण्याची इच्छा झाली. तो उपाशी नव्हता, आत्मिक इच्छा, आध्यात्मिक इच्छा, परमेश्वराच्या फळांची इच्छा. गलती 5:22 प्रमाणे. आणि मग त्याने शिष्यांसमेत ते झाड पाहिलं, परंतु त्या झाडाला कुठल्या प्रकारचं फळच नव्हतं. प्रभू येशू लगेच म्हटलं की ह्या झाडाला पुन्हा फळ नाही येवो. वाळून गेलं ते. दुसऱ्या दिवशी राऊंड मारायला इकडून प्रार्थना केले, तिकडून येत आहेत. पाहिलं शिष्य नाव म्हणले प्रभूजी, अहो तुम्ही त्याला शाप दिला की याला फळ नाही येवो, ते वाळून गेलं. तोडला असंच होईल. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आमचं झाड वाळून जाण्याच्या अगोदर, आमच्या फांद्या तोडून तिकडं बांधावर नेण्याच्या अगोदर तुम्हाला आणि मला त्या परमेश्वराचं भय धरणं गरजेचं आहे. जे नाही करून तुम्हाला आणि मला दिलेली जीवनाची बाग आहे, तुम्हाला आणि मला जीवनाचं दिलेलं जे फळाच्या झाडाच्या रूपात उदाहरण आहे किंवा द्राक्षाच्या विलीचं आहे किंवा अंजिराच्या झाडाचं आहे, त्या ठिकाणी आम्ही बसतो.
आणि माणूस बसतोय केव्हा माहिती का? रिलॅक्स असल्यावर. माणूस बसतोय केव्हा माहिती का? दमल्यावर. माणूस बसतोय केव्हा माहिती का? विश्रांती घेण्यासाठी. माणूस बसतोय किंवा माहिती का? ज्यावेळेस एन्जॉय करायचा असतो, आनंद आयुष्य करायचा असतो, रिलॅक्स असतो, टेन्शन नसतं. 2-4 प्रकारे लोक त्या झाडाखाली बसतील. काही डोक्याला हात लावून बसतात अशी. काय घेण्यात देण्याचे? आता कसं होईल, पुढं कसं होईल. काही लोक रिलॅक्स बसतात. अशा प्रकारे देवाचं वचन सांगते ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली, आपापल्या शब्द लक्षात घ्या, आपापल्या म्हणजे स्वतःच्या द्राक्षीखाली आणि स्वतःच्याच अंजिराच्या झाडाखाली. मग स्वतःचं अंजिराचं झाड डबडबलेलं आहे का? वाळलेलं आहे का? फळयुक्त आहे का? जागा आटवलेली आहे का? आज आम्हाला शोधायचंय. कारण आणखीन नव्या कर्णामध्ये आणखीन एक अंजिराच्या झाडाविषयी तो म्हणत आहे की तो म्हणत आहे गेल्या 3 वर्षापासून मी सातत्याने या झाडाचं फळ खाण्याची इच्छा प्रदर्शित करत आहोत, पण त्याला फळच येत नाही. तो म्हणतो त्याला उपटून फेकून दे, यांनी जागा का उगत आपण. अनेक लोकांच्या फळच दिसले नाही, मग अनेक लोकांच्या जागा उपटून फेकून दिल्या आणि त्या सध्याच्या काळात सध्याच्या सिच्युएशन नुसार बोलायचं ठरलं तर प्लास्टिक मध्ये गुंडाळून फेकून दिल्या. काही नदीला वाहिल्या. जर तुम्ही युट्यूब वगैरे फेसबुक किंवा व्हॉट्सअप किंवा मीडिया जर पाहिलं तर अनेक मुर्दे, अनेक जे मरण पावलेले आहेत ना, त्यांचे जे बॉड्या आहेत ना त्या नद्यामध्ये वाहत आहेत. किती खेदाची, दुःखाची आणि भयानक प्रसंग आहे सध्या चालू आहे. तुम्हाला अधिक यावर उलगडा करण्याची काही आवश्यकता नाही. किती भीतीदायक वातावरण आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं भीतीदायक वातावरण येऊ नये आणि जे आलेलं आहे ते वातावरण परमेश्वराने आमच्यापासून ही भीती दूर करावी आणि आम्हाला जरा रिलॅक्स करावं. यासाठी तुम्हाला आणि मला एक गोष्ट करायची आहे. आज आमच्या स्वतःचं द्राक्ष वेल तपासायचं आहे. मी खोडामध्ये आहे का? मी फांद्यामध्ये आहे का? मी प्रभूमध्ये आहे का? माझ्यामध्ये फळ आहे का? मी केवळ डबडबलेला आहे का? मी केवळ 4 पिढ्याचाच आहे का? मी केवळ फक्त नावानेच आहे का? मी अंतःकरणापासून किती आहे आज आम्हाला तपासायचं आहे. आणि म्हणून प्रिय या ठिकाणी मिखाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 4 वचन क्रमांक 4 मध्ये लिहित आहे की ती सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईनो, वडिलांनो, आम्हाला स्वतःच्या कर्माचं फळ मिळणार आहे. आम्हाला स्वतःच्या श्रमाचं फळ मिळणार आहे. आमच्या स्वतःच्या काबड कष्टाचंच वेतन मिळणार आहे. आमचे प्रभूमध्ये केलेले श्रम व्यर्थ जाणार नाही. प्रभूमध्ये केलेल्या श्रमाचंच फळ मिळणार आहे. अनेक लोक प्रभूमध्ये श्रम करतात पण त्यांचं फळ त्यांना मिळत नाही. जी अपेक्षा आहे त्याप्रमाणे नाही मिळत. कारण याचा अर्थ आम्ही आमच्या कामामध्ये कामकुच्चरपणा केला असेल. याचा अर्थ आमच्या कामामध्ये आम्ही ढवळाढवळी केली असेल. याचा अर्थ आम्हाला जे कामगिरी दिली ना ती कामगिरी न करता आम्ही दुसरी कामगिरी करत असतो. आम्ही मागच्या 2 एपिसोड मध्ये बघितलं. योनाला सांगितलं निनवेला जा, हे गेलं तार्शीसाला. अशाच प्रकार कदाचित होत असेल. कदाचित अनेक वेळेस असं झालं की सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील. असं झालंय सध्याच्या परिस्थितीत. आमचं तर काय अंजिराचं झाड आहे नाही आणि आमचं द्राक्षीचं वेल आहे नाही, पण आम्हाला तर बसायचंय. आम्हाला तर खाण्याची इच्छा आहे, आम्हाला आशीर्वादाची इच्छा आहे, आम्हाला सुखाची इच्छा आहे, आम्हाला भयमुक्त जीवन जगण्याची इच्छा आहे. दुसऱ्याच्या झाडाखाली बसून आपलं म्हणता येणार नाही. ते म्हणतात ना आपलं ते बाबून लोकांचं ते काट. अहो आपलं बाबू आहे पण आपल्या बाबूला फळच आहे ना. मग लोकांचं काट नाही, लोकांचं बाबून आपलं ते काट असं म्हणायला पाहिजे. सध्याची परिस्थिती हीच आहे. ज्यावेळेस आम्ही दुसऱ्याकडे बोट करतो ना आमच्याकडे बोट येतात. कारण काय झालेलं आहे, आम्ही आमच्या द्राक्ष वेलीला योग्य खत पाणी दिलं नाही, योग्य फवारणी केली नाही, त्याला साफसूफ केली नाही. आमचे नुसते शेंडेच वाढले, आमची नुसती दिसणारी धार्मिकताच वाढली. आत्मिकतेविषयी काही वाढच झाली नाही, आत्मिकतेचे फळच आले नाही. आमचं झाड नुसतं अंजिराचं असं मस्तपैकी डबडबल बहरून गेलेलं. कुणी बघितलं म्हणशी वाव व्हॉट अ ब्युटिफुल, वाव किती सुंदर, किती हिरवगार, किती डबले डबले सारखं वाटतंय. तिथं गेल्या गेल्या झोप येईल. अरे झोप येईल नाही, तिथंच झोपण तिथंच जाईन, उठणारच नाही परत, फळच नाही त्याला. आणि एक लोक विश्रांतीला गेले दवाखान्यात, तिथंच झोपले, परत काही विश्रांतीतून उठलेच नाही. काही तर कोमात गेली, काहींच्या बोळ्या तर कोमात असताना घेऊन गेले. निम्या रस्त्यात गाडीच्या स्पीड ब्रेकर मध्ये आदळून, खड्ड्यात आदळून अँब्युलन्स मधून बॉडी हलायला लागली. आणि ज्यावेळेस घ्यायला लागले तर ती चेन ओढून पाहिले तर 1-2 मी फेसबुकला पाहिले जिवंत होते, जिवंतच घेऊन चालले होते. टेन्शन हे काही कामाचेच नाही, यांना घेऊनच चला. हे असं वाटतं की हे फाट्यातून बाजूला गेलेले आहेत, हे झाडापासून पलीकडे गेलेले आहेत, यांना फळच आली नाहीत. यांनी बऱ्याच दिवस बऱ्याच वर्षी या जगामध्ये नोकी मोकार जागा आठवली, घेऊन गेले ते.
बसले नाही. या ठिकाणी देवाची इच्छा आहे की आम्ही आमच्या स्वतःच्या द्राक्षाच्या वेलीखाली बसावं, आम्ही स्वतःच्या अंजिराच्या झाडाखाली बसावं आणि ते पण फळयुक्त बसावं. नुसत्या काट्या तोराट्या बघत नाही. आमचे मत मोठमोठाले झाड इथं काहीच येत नाही. करणार काय? दुसऱ्याच्या झाडाचा मोह नको, दुसऱ्याच्या अंजिराचा मोह नको, दुसऱ्याच्या द्राक्षाचाही नको, दुसऱ्याच्या सरपणाचाही नको. त्यासाठी आम्हाला स्वतःच द्राक्षीचं झाड लावावं लागेल, अंजिराचं झाड लावावं लागेल. आणि आता सोपी आयडिया, लोक काय करतात, डायरेक्ट विकत आणतात मार्केटहून, विषयच मिटला. अहो हे झालं जगिक. पण आध्यात्मिक, आत्मिक आणि परमेश्वराला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या रूहानी आहेत, ज्या आत्मिक मध्ये आहेत, ह्या झाडासारख्या आहेत. देवाचं वचन आम्हाला नव्या करामध्ये सांगत आहे ना, मी खरा द्राक्षवेल आहे, माझा बाप माळी आहे, तुम्ही फाटे आहात, तुम्ही फळ आहात. आज आमचा बाप तर माळी आहे, द्राक्षवेलही तोच आहे. पण तो म्हणतो की साफसूफ करतो. ज्या ज्या फांदीला, ज्या ज्या फाट्याला फळ येत नाही, तो माळी काय करतो, कातर लावून ते काटितो आणि मग त्या ठिकाणी त्या झाडाला बळ मिळतं आणि मग त्याला अंजिराचे किंवा द्राक्षीचे किंवा जे काही असेल डाळिंबाचे घोष येतात आणि मग त्या झाडाखाली निवांत मनुष्य बसतो. पण तू स्वतःच. आणि याच प्रकारे आमचं जीवन आहे. आमचं स्वतःच जीवन म्हणजे एक झाडाप्रमाणे आहे. या झाडाला जितक्या प्रमाणे आम्ही खत पाणी फवारणी करू, या झाडाला जितकं आम्ही चांगल्या प्रकारे ठेवू, या झाडामधून वाढलेले जे शेंडे आहेत ना, मीपणा, आमपणा, गर्व, अभिमान व्यक्त, फुशरकी, लबाडकी, सगळं ह्या पहिल्या फांद्या काढून टाका, मग फळं येतील आत्मिकतेची. ह्या फांद्या न काटल्यामुळं अनेक लोकांचे झाडाला फळच येईना. आणि आता चाललंय की तो आलाय कातर घेऊन आणि आता आपल्याला एकाला कातरून राहिलाय. बरं कातरलं तर ठीक आहे, पण ते झाडच उपटून जर फेकून दिलं तर काय फायदा काय आमचा? या ठिकाणी पुढे लिहित आहेत, कोणी त्यास घाबरवणार नाही, कुणीच. जर का आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या असणाऱ्या गोष्टी असेल, जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर भय भीती असेल, परमेश्वराविषयी, शासनाविषयी, मेडिकल लाईन विषयी, सायन्स विषयी, मोठ्या अधिकाऱ्याविषयी, याचकाविषयी, पास्टर विषयी, रेव्हरंड साहेब, बिशप साहेब, कोऑर्डिनेटर साहेब, गुरुजी साहेब, जेवढे काही साहेब आहेत देवाचे, देवापासून आलेले, ज्यांच्यामध्ये दैवी गुण आहे आणि ऑलरेडी त्यांच्या झाडाला फळ दिसतंय. वाळलेले झाडे नको, जागा आटवणारे झाडे नको, मग त्याच्यात कुणी असू. मग जरी पाळक साहेबांना जर समजा द्राक्षीचे घडच नसले, पाळक साहेबांना जर समजा अंजीरच नसले, फायदा नाही. त्यांचा सन्मान करा, आदर करा, काय करायचं ते करा, पण फळ असणाऱ्या गोष्टीला करा. निष्फळाला काही फायदा नाही. आणि म्हणून या ठिकाणी लिहिले, कोणी त्यास घाबरणार नाही, कारण सेनाधीश परमेश्वरच्या तोंडची वाणी आहे. कुठल्या याजक साहेबांनी सांगितलं नाही घाबरू नका. आम्ही मोकार सांगतो, एखाद्याने फोन केला ना, काही लोक म्हणतात, पाळक साहेब प्लीज आमच्यासाठी प्रार्थना करा, आमची परिस्थिती खूप निकटची आहे, आमची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे, आमच्या घरात आजार आहेत, आमच्या घरात भीती आहे, टेन्शन आहे, ताण आहे, दबाव आहे, व्यसन आहेत, वासना आहेत, आमच्या घरात कुठलं पुरवलं जात नाही, आमच्या घरात लय सावळा गोंधळ आहे, प्रार्थना करा पाळक साहेब. आम्ही पण इकडून म्हणतो, गॉड ब्लेस यू, प्रेज द लॉर्ड. घाबरू नका, देव तुमच्या बरोबर आहे, अजिबात भिवू नका, मी तुमच्यासाठी प्रार्थना करल म्हणतात ना. मी पण म्हणतो अनेक वेळेस. परंतु हे जे अभिवचन आहे ना, तुम्ही घाबरणार नाही, हे परमेश्वर देत आहे. परमेश्वर सांगत आहे की मी सेनाधीश परमेश्वर त्या तोंडची वाणी आहे. परमेश्वर तुम्हाला आश्वासन देतोय, पाळक साहेब नाही. पाळक साहेबांनी किती आश्वासन देऊ तुम्हाला, तुमच्या घरात काहीच नाही होणार, हे होणार आणि ते होणार, असे काही पाळक साहेबांनी भविष्यवाणी केल्या आणि त्यांच्याच घरात प्रॉब्लेम तयार झाले. मी माझ्या नेत्रांनी पाहिले, मी ऐकलंय, काहींच्या साक्ष माझ्याकडे आहेत. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला आणि मला भयमुक्त जीवन देत आहे. परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनातली भीती काढून इच्छित आहे. परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित होऊन त्या झाडाखाली बसण्याची सुंदर अशी संधी देत आहे. अनेक लोक आहेत की ते जगामध्ये आज ते पाहू शकले नाही. अनेक झाडं होते की त्याला फळं होते पण ते कच्च्यापणातच गेले. अनेक झाडं होते की त्यांना फळच नव्हते, ते पाल्या सकट गेले. अनेक होते की ते नुसते त्याला नुसत्या काट्याच होत्या, नुसते फांद्याच होत्या, त्या जाळायला अनेक या जगामध्ये, कमीत कमी भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये तर लय झाडं तोडली. वाळलेले झाडं तो सोडलेच नाही, काय काय वल्ले तोडले,
कारण जाळायलाच कमी पडली. फळं नसणारे झाडं तोडीतात माणसं धापाद. ज्या झाडांना फळच नाही ना ते झाड शेतकरी कधीच त्याच्या शेतीमध्ये ठेवीत नाही. तो सगळा लॉसच असतो. आणि फळ देणाऱ्या झाडाला आणखीन तो जीव लावतो. फळ देणाऱ्या झाडाला तो खत पाणी घालतो. फळ देणाऱ्या झाडाला तो स्वतःच्या पोटच्या लेकराप्रमाणे जपतो. फळ देणाऱ्या झाडाला सगळ्या प्रकारचं संरक्षण देतो. फळ देणाऱ्या झाडासाठी त्याचा सगळा जीव त्याच्यामध्ये ओततो. आणि मग त्या गोष्टीला यश आणि बरकत येते. जे झाड फळच देत नाही ना त्याला पाणी घाला, खत घाला, सलाईन मारा, फवारे मारा, दुनियातली काही गोष्ट मारायची ते मारा. जर त्या फळ जर येत नाही, जर ते फळ बहुगुणित होत नाही, त्या फळापासून जर आम्हाला काही आशीर्वाद मिळत नाही, सुख मिळत नाही, नफा मिळत नाही, मिळकत मिळत नाही, शांती मिळत नाही, आराम मिळत नाही, कुठलीच गोष्ट मिळत नाही, उलट त्या झाडामुळे जर आम्हाला भीतीचं वातावरण निर्माण होतं, आमच्यावर जर पार अटॅकचे संबंध येतात किंवा आमचे तर पार हातपाय ढिले होतात, मग त्या झाडाचा उपयोग काय? काढून टाका त्याला, असं परमेश्वरचं वचन सांगतंय. नव्या करारात आम्ही पाहिलं ना, ज्या झाडाला फळ नव्हतं परमेश्वर डायरेक्ट त्या ठिकाणी म्हणता हे झाड शापित हो, याला पुन्हा कधीच फळ नाही हो, वाळलं ते. दुसरं झाड होतं अंजिराचं, त्या ठिकाणी म्हणत आहे की खरोखर या झाडाने जागा का आठवावी, काढून टाका याला. परंतु तो म्हणतो नाही मालक, आजच्या एवढा उशीर राहू द्या, मी खत पाणी घालील, मी त्याला सुशस्त्रा करील, काय तुम्ही टेन्शन नका घेऊ. आणि मग पुढच्या खेपीला बघायला आले ना, मग याला फळ नसलं तर याला बिंदास काढून टाका, कारण तुमचा अधिकार येतो. तिसऱ्या प्रकारचं नव्या करारामध्ये आणखीन एक अंजिराच्या झाडाविषयी सांगितलेलं आहे. ते झाड आहे अंजिराचं. आणि जसं की इथं पाहिलं आपण, ते सगळे आपापल्या द्राक्षी खाली व अंजिराच्या झाडाखाली बसली होती. असाच एक देवाचा शिष्य, असाच एक देवाचा सेवक त्या झाडाखाली बसले होता. नथनेल तो अंजिराच्या झाडाखाली बसला होता. आणि प्रभूने त्याला पाहिलं. आणि जेव्हा तो प्रभूकडे आला तर प्रभूने त्याला सांगितलं, तू अंजिराच्या झाडाखाली बसला होतास ना, मी तुला पाहिलं. हा निवांत बसला होता झाडाखाली. त्याला म्हटलं खरा खुरा इस्रायली, चांगल्या प्रकारचा मनुष्य आहे, विश्वासू आहे, याच्यासारखा दुसरा व्यक्तीच नाही जो झाडाखाली निवांत बसतो. आमच्या झाडाला पालाच नाही. एखाद्या उन्हाळ्याच्या ठिकाणी आपण जर गेलो, डोंगरात जर गेलो, एखादं नुसतं येड्या बाबडीचं वाळलेलं झाड असलं किंवा एखादं दुसऱ्या जातीचं एखादं वाळलेलं झाड असलं, तिथं सावलीला बसतो का आपण? भले 1-2 किलोमीटर आणखीन पुढे चालत जाऊ उन्हातानामध्ये, परंतु डबडबलेलं झाड, फळाचं झाड, एक रिलॅक्स झाड, जिथं आम्ही बसू शकतो, जिथं आमचं टेन्शन घालू शकतो, जिथं आमच्या चिंता काळज्या घालू शकतो, जिथं आमचं भय भीती दडपण जे काही आहे आमच्या जवळ ते आम्ही दूर करू शकतो, अशा प्रकारच्या ठिकाणावरच आम्ही काय करतो की तिथं थांबतो. आणि म्हणून अशा प्रकारचं जीवन आम्हाला स्वतः तयार करायचंय. आता दुसऱ्याच्या आयत्या बेळावर बनायचं नाही. अनेक लोक आयत्या बेळावर बनले, अनेक लोक आयत्या बेळावरच बनले, यटुळा घालून बसले. आणि मग काय झालं, ते त्यांचं नाहीच, अहो जे तुमचं नाही त्याच्यावर तुमचा अधिकार काय करता? अशाच प्रकारे हे जीवन आमचं नाही, हे जीवन परमेश्वरचं आहे. आणि या परमेश्वराला आमच्या जीवनाविषयी कसं बनायचं आहे, आमचा परमेश्वराने आम्हाला कसं डेव्हलपमेंट करायचं आहे, आम्हाला कशा प्रकारचं भयमुक्त जीवन द्यायचं आहे, आम्हाला कशा प्रकारचं फळप्राप्ती करून घ्यायची आहे, कशा प्रकारे आमचा देव उपयोग करून घेईल, आम्ही फक्त त्याच्या हातामध्ये मातीच्या एक गोळ्याप्रमाणे पडायचं. म्हणतो प्रभू मी एक मातीचा गोळा आहे, आता या 2021 मध्ये तू मला आता परत तयार कर, कारण तू 2021 पर्यंत आम्हाला जे जिवंत ठेवलंस, पण ह्या गोळ्याने कुठल्याच प्रकारचं काम चालू केलं नाही, मी माझ्या स्वतःचाच उदो करून घेतला. तर प्रभू आज मी तुझ्या पुढे एक मातीच्या गोळ्याप्रमाणे बनतो. तर ज्यावेळेस आम्ही देवाचं भय धरून परमेश्वराच्या आज्ञा पालन करू, परमेश्वराने दिलेल्या नियमाचं पालन करू, शास्त्रीयरित्या मेडिकल लाईन नुसार, एक सायन्स नुसार ज्या काही या कोविड-19च्या विषयावर जे काही आहेत गाईडलाईन्स, त्या ज्यावेळेस आम्ही पालन पोषण करू ना, त्यावेळेस कुठेतरी आमच्या झाडाखाली बसू. नाही तर झाडही गेलं, पालाही गेलं, घरही गेलं, डायरेक्ट मसान वाटा. बरे तरी झाले तर आता ख्रिस्ती लोकांच्या बॉड्या तरी परमेश्वराच्या सेवकाच्या देतात म्हणून बरे, नाही तर त्यांनाही पण जाळ केलता, त्यांनाही पण जाळायला नेलं अनेक वेळेस. एक परमेश्वरच्या नावाला धन्यवाद द्या.
आज तुम्ही आणि मी जिवंत आहोत, ही देवाची दया आहे आणि परमेश्वरची हीच इच्छा आहे की तुम्ही आणि मी जर जिवंत आहोत तर आमचं जीवन भीतीमध्ये नसावं, आमचं जीवन भयामध्ये नसावं, आमचं जीवन दडपणामध्ये नसावं, आमचं जीवन घाबरलेल्या अवस्थेत नाही जगावं. तर देवाच्या इच्छेनुसार त्यामध्ये आमची देखील देव इच्छा पूर्ण करेल. आम्ही देवाची इच्छा पूर्ण केल्यानंतर देव आमची करणारच 100%. आणि माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आईनो, वडिलांनो, या ठिकाणी देवाचं वचन पुन्हा एक वार आपण मिखाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 4 वचन क्रमांक 4 वाचत आहोत. त्यामध्ये लिहिले, हे सगळे आपल्या द्राक्षाखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यास घाबरवणार नाही, कारण सेनाधीश परमेश्वरच्या तोंडची वचन आहे. दुसऱ्याच्या झाडाखाली बसले होते घाबरीनेच ना, दुसऱ्याच्या झाडाखाली बसलो तर तो मालक येऊन दांडका टाकीन. पण आम्ही जर आमच्या स्वतःच्या झाडाखाली बसलो ना, कुणाची टाप नाही आम्हाला घाबरायची. आम्ही दुसऱ्याच्या झाडाखाली जर बसलो ना तर आम्हाला भीतीचे, केव्हा तो मालक येईन, केव्हा काय म्हणील, कारण ती त्याच्या मालकीची आहे. अशाच प्रकारे आम्ही दुसऱ्याच्या झाडाखाली बसलेलो आहोत. आमचा मालक तोय. आम्ही बसलो त्या सैतानाच्या झाडाखाली, आम्ही बसलो त्या जगाच्या झाडाखाली, आम्ही बसलो त्या पैशाच्या झाडाखाली. मनी प्लांट बाटलीत लावायचं, झाडं दोरी बांधायची, लावायचे आख्या घराला मनी प्लांट. काही सेवक मनी प्लांट विषयी खूप आशीर्वाद देते. काही भविष्यवक्ते आज देखील म्हणतात, तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर येत्या दिवसामध्ये अनेक प्रकारची प्रॉपर्टी, तुमची वाडवडिलांची खजिना निघल, त्याचप्रमाणे तुमच्या पुढचं भविष्यामध्ये अनेक प्रकारचं प्रॉफिट मिळेल. अनेक प्रकारच्या गोष्टीचं भविष्यवाणी म्हणजे हे जगातले झाडं, जगातलेच फळं, जगातलेच कृत्या हे दुसऱ्याच्या झाडाखाली बसलेत. तो केव्हाही तुमच्यावर वॉशिंगच करणार. आम्ही त्या झाडाचे आहोत. तो आमचा बाप, तो आमचा माळी, तो आमचं संरक्षण करता, तो आम्हाला साफसफाई करणारा, तो आम्हाला फळ देणारा, तो आमच्या जीवनात फळ पाहिल्यानंतर उल्हास आणि आनंद होणारा, आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला आणि मला सुख, समाधान, वैभव, आशीर्वाद, प्रॉपर्टी सगळं देतो. असं नाही म्हणायचं मला की देवाचे सेवक सगळे भिकारीच असावेत. अहो, तो आमचा महान परमेश्वर आहे, तो राजांचा राजा आहे. आम्ही राजकीय पुत्र, राजकीय याजकगण आणि कन्या आणि पुत्र आहोत, राजकुमार आहोत. परंतु तुम्हाला आणि मला हे प्रूव्ह करून दाखवावं लागेल की मी राजकुमार आहे. तो राजकुमार होता, तो सुकुमार होता, तो राजांचा राजा प्रभू येशू होता. परंतु त्याच्या पित्याने म्हणजे तुमचा आणि माझा आणि आकाश आणि पृथ्वी निर्माण करता परमेश्वर यहोवा याने काय केलेलं आहे, आम्ही ह्या गुलामगिरीमध्ये होतो, आम्ही या भीतीच्या वातावरणामध्ये होतो, आम्ही या दडपणाच्या वातावरणामध्ये होतो, आम्ही कायम घाबरण्याच्या जीवनामध्ये होतो. कुणाचं ना कुणाचं दास्य आमच्यावर होतच. ह्या राजा गेला का तो राजा, आणि तो राजा गेला का तो राजा, बाकीचं कायम कंटिन्यू आम्ही गुलामी जीवन जगलो. आणि म्हणून त्या राजाने काय केलं, त्याच्या राजपुत्र राजकुमार प्रभू येशू ख्रिस्ताला या भूतालावर पाठवून दिलं. कशासाठी? तुम्ही आणि मी विसावामध्ये येण्यासाठी, तुम्हाला आणि मला शांती मिळण्यासाठी, तुमचं आणि माझं भय आमच्या जीवनातून दूर करण्यासाठी, तुम्हाला आणि मला आरोग्य मिळण्यासाठी, तुम्हाला आणि मला चांगल्या प्रकारच्या गोष्टी मिळून आम्ही कल्याणकारक होण्यासाठी. मग तो राजपुत्र आणि राजकन्या जर राजांचा राजा असून जर कंगाल झाला, भिकारी झाला, एकदम लीन झाला, नम्र झाला, मनुष्य झाला, सगळ्या गोष्टीला स्वीकारल्या, गरिबीमध्ये वाढला, सगळ्या प्रकारच्या गोष्टी केल्या, देवाच्या वचनाप्रमाणे फॉलोअप टू फॉलोअप केला, देवाच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वर यहोवाची प्रत्येक आज्ञा पालन केली, त्रास सहन केला, संकट सहन केले, सगळ्या प्रकारच्या गोष्टी सहन केल्या. मग तुम्ही आणि मी राजपुत्र आणि राजकन्या आहोत. माझ्या बाकीच्या भविष्यवक्ते पाळक साहेबांना किंवा जे भविष्यवक्ते प्रॉफिट साहेब आहेत ना, हे ज्यावेळेस हे वचन शिकवतात ना, आपण राजपुत्र आहोत, आम्ही राजकन्या आहोत, आमचा देव स्वर्गात आहे, असे काय भिकारी सारखं जीवन जगायचं, आम्हाला परमेश्वरने प्रॉपर्टी वान केलेलं आहे, इतकं सुपर वचन सांगतात ना, तेल लावून लावून, पाणी लावून लावून, त्याचं मर्म सांगत नाही. अहो, तो राजपुत्र आणि राजकन्या तो 100% आहेत. आमेन, याच्याबद्दल वाद नाही. मग तो राजपुत्र आणि राजकन्या, अनेक देवाचे सेवक राजपुत्र आणि राजकन्या आहात, तर प्रभू येशू ख्रिस्त जर सार्वभौम राजा आहे, होता, आहे आणि राहणार, आणि ज्याने 2000 वर्षापूर्वी तुमच्या आणि माझ्यासाठी ते राज्यपद सोडलं, राजकुमार पद सोडलं, राजशाही थाट सोडला आणि या भूतावर आला, तर त्याचं जीवनशैली कशी होती? आज तो सर्वोच्च अधिकार त्याला मिळाला, कारण त्याने जगात आल्यानंतर सर्व मोहावर, सर्व गोष्टीवर विजय मिळवला. इतकं भयाचं, भीतीदायक, दडपण आणणारं वातावरण त्याच्या
जीवनामध्ये निर्माण झालं, परंतु तो घाबरला नाही, हताश झाला नाही, निराश झाला नाही, जेव्हा परमेश्वरची एक देखील आज्ञा मोडली नाही, सगळं काही सहन केलं. हे राजकुमाराचे लक्षण, हे राजकुमारींचे लक्षण. आमच्या राजकुमार आहेत. आकडे करता करता ज्यावेळेस 50 वेळेस देवाचं वचन सांगतात, देवाचं वचन घेऊन येतात आणि तोंडावरले या डोळ्यावर आलेल्या अशा आकडेवार तोडता 50 वेळेस तिकडे बघतात. लाली काही लावलेली, इकडून अर्धे केस थकीत पर्यंत काही घेतलेली, अर्धे झाकलेली, काही तोंडावर बटा आलेल्या, काही इकडून आलेल्या, आणि राजकुमारी येतात असं करून. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे राजकुमारीचं जीवन नाही. देवासाठी लीन होणं, नम्र होणं, अनेक गोष्टीचा त्याग करणं हे परमेश्वराने आम्हाला शिकवलेलं आहे. का नाही आम्ही छोट्या मोठ्या गोष्टीचा त्याग करू शकतो? सगळं जग जसं वागत तसं जर राजपुत्र राजकन्या जर वागायला लागले तर तुमच्यात आणि माझ्यात फरक काय? म्हणजे याचा अर्थ आम्ही दुसऱ्याच्या द्राक्षीच्या वेलीखाली जाऊन बसत आहोत. याचा अर्थ आम्ही दुसऱ्याच्या अंजिराच्या झाडाखाली जाऊन बसत आहोत आणि तिथून तो केव्हा उठ म्हणतो आम्हाला. कारण तुमचं आणि माझं जे जीवन आहे प्रिय, परमेश्वराने दिलेलं आहे. आणि ते जीवन आम्ही शांत रिलॅक्स बसण्यासाठी, आशीर्वादित बसण्यासाठी, सुखा समाधानाने बसण्यासाठी आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी लिहित आहे की ते सगळे आपापल्या द्राक्षी खाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यास घाबरणार नाही, कारण सेनाधीश परमेश्वरच्या तोंडची ही वाणी आहे. ही भविष्यवाणी जी आहे ना, सेनाधीश परमेश्वरच्या तोंडची आहे. ही कुठल्या पाळक साहेबाच्या, फादर साहेबाच्या, याजक साहेबाच्या, भविष्यवक्ते साहेबांचे नाही. आणि देन आय प्रोफेस यू, आणि मी देवाने मी तुझ्याविषयी मी भविष्यवाणी करतो असं काही नाही. देवानीच भविष्यवाण्या करून टाकल्यात. काही लोक बळच उठलेत. या शेवटच्या क्षणाला या भीतीदायक परिस्थितीत देखील लोकांचं मन जिंकण्यासाठी, मोठा लोंढा आपल्याकडे येण्यासाठी, मोठा घोळका तयार होण्यासाठी, आपलं नाव रेघा रूपाला पोहोचवण्यासाठी, आणि नंतर वातावरण शिथिल झाल्यावर त्यांच्यावर टाळूवर लोणं खाण्यासाठी लोक आज देखील खोट्या भविष्यवाणी करीत आहे. आज या समाजाला लोकांना सत्य समजणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आजही लोक सत्य दवडून ठेवत आहे आणि म्हणून तुम्ही आणि मी घाबरलेल्या परिस्थितीत आहोत. म्हणून तुमच्यावर आणि माझ्यावर भीतीचं वातावरण आलेले, म्हणून तुम्ही आणि मी दडपशाहीमध्ये आहोत. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आणखीन एक रेफरन्स आपण मिखाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 17 मध्ये देखील एक रेफरन्स आहे, तो या ठिकाणी पाहणार आहोत आपण. ती सर्पाप्रमाणे धूळ चाटतील, पृथ्वीवरील सरपटणाऱ्या पाण्याप्रमाणे ती आपल्या विवरातून थरथर कापत बाहेर येतील. परमेश्वर आमचा देव याचकडे ती भयकंपित होऊन येतील, ती तुझ पुढे भयभीत होतील. शेवटच्या काळ, शेवटच्या वेळेस आम्हाला परमेश्वराच्या समोर थरथरण भयभीत करीत यावं लागणार आहे. त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आई वडिलांनो, आम्हाला सरपटत, आम्हाला नाक घाशीत आणि आम्ही किती आरडलो वरडलो तर आमच्या पापांची क्षमा त्यावेळेस होणार नाही, ज्यावेळेस न्यायाचा दिवस येईल, ज्यावेळेस देवाचा गौरव होईल आणि ज्यावेळेस देवाच्या नावाचा महिमानी गौरव होईल. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, जे जीवन आता या समाला तुम्हाला आणि मला परमेश्वराने दिलेलं आहे, त्या परमेश्वराचे आभार माना. कदाचित अनेक लोक आहेत की त्यांना सत्य समजलेलं नाही, कदाचित अनेक लोक आहेत त्यांना सत्य समजलेलं आहे, तरी देखील ते न घाबरता बिनधास्त, एक त्याला काय म्हणतात, उद्दामपणाने, कळत न कळत नाही, जाणून बुजून पाप करीत आहेत, जाणून बुजून सत्य लपवित आहेत, जाणून बुजून भीती निर्माण करीत आहेत. कारण अनेक वेळेस मी पाहिलेलं आहे की सेवकांनी भीती घालवायची नाही, भीती घालून दिली पाहिजे. तर अनेक वेळेस आम्ही दुसऱ्यावरती भीती लादतो, म्हणजे थोडक्यात अंधश्रद्धा निर्माण करतो. प्रियो, श्रद्धा तुम्ही ठेवा, पण तो अंधश्रद्धेमध्ये त्याचं रूपांतर होऊ देऊ नका. अनेक लोक श्रद्धेचं स्वरूप अंधश्रद्धेमध्ये गेल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आज भीती आहे, भय आहे, दडपण आहे. त्याचं एकच कारण ते म्हणजे आम्ही परमेश्वराचं भय धरलं नाही. हबक्कूचा एक ग्रंथ आहे, त्याच्यातला अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 17 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लबानोनावर केलेला जुलूम वाचा जोरात. तुला घेरील, जनावरांचा झालेला नाश तुला घाबरवेल, माणसांचा रक्तपात आणि भूमीवर, शहरावर व त्यातील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम यामुळे असे होईल. या ठिकाणी अनेक गोष्टीविषयी परमेश्वराने सांगितलेलं आहे की आमच्यापासून जे काही प्रॉब्लेम तयार झालेले आहेत, आमच्यापासून जे काही पाप तयार झालेले आहे,
भेटायला आमच्यापासून ज्या काही गोष्टी आम्हाला घडल्या आहेत या कारणामुळे सगळ्या प्रकारच्या गोष्टीला आज आम्हाला सामोरं जावं लागत आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, आम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजून घेणं देखील खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आणखीन एक हबक्कूकचा ग्रंथ अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 2 देखील पाहूया या ठिकाणी. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, मी तुझी कीर्ती ऐकून भयभीत झालो आहे. मी तुझी कीर्ती ऐकून भयभीत झालो आहे. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, वर्षाचा क्रम चालू असता आपल्या कामाचे पुनर्जीवन कर. आपल्या कामाचे पुनर्जीवन कर. वर्षाचा क्रम चालू असता ते प्रगट कर. क्रोधातही दया स्मर. आमच्यावर जो क्रोध झालाय, जे भीतीचं वातावरण तयार झालेलं, ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत ना, याच्यामध्ये आमची आठवण कर. आणि म्हणून आम्ही वचन वाचलं, मिखाचा ग्रंथ अध्याय 4:4. आम्ही आमच्या वैयक्तिक स्वतःच्या द्राक्षीच्या वेलीखाली बसू शकतो. आम्ही स्वतःच्या वैयक्तिक अंजिराच्या झाडाखाली बसू शकतो, निवांत रिलॅक्स मध्ये, न घाबरता. आम्हाला कुणीच येऊन घाबरू शकणार नाही. परंतु जर का आम्ही दुसऱ्याच्या याच्यावर अवलंबून बसलो, जर का आम्ही पाळक साहेबावर भरोसा ठेवला, जर का आम्ही फादर साहेबावर भरोसा ठेवला, जर का आम्ही बिशप, रेव्हरेंड, कॉर्डिनेटर, गुरुजी, मॉनिटर, फिनिटर, जेवढे काय असेल ना, कार्बोरेटर, यांच्यावर जर का भरोसा ठेवला, मिनिस्टरवर भरोसा ठेवला, संस्थेवर भरोसा ठेवला, मागून येणाऱ्या पैशावर भरोसा ठेवला, दान दशमन देणगी अर्पण याच्यावर जर भरोसा ठेवला, आणि लोकांच्या नुसत्या दिसणाऱ्या मालमत्तेवर जर भरोसा ठेवला ना, तर प्रियो, आम्हाला हे चांगलं मागात पाडणार आहे. येत्या दिवसामध्ये परमेश्वरच्या नावाचा गौरव करूया, सन्मान आदर त्याला देऊया. आपण आणखीन एक वचन या ठिकाणी पाहणार आहोत, आणि त्या ठिकाणी हग्गाईचं पुस्तक ग्रंथ अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 5 आम्ही या समाला पाहणार आहोत. हग्गाई संदेशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 5. तुम्ही मिस्र देशातून निघाला तेव्हा तुम्हा बरोबर केलेला करार कायम आहे व माझा आत्मा तुमच्या ठाई कायम आहे. तुम्ही भिवू नका. आज परमेश्वर पुन्हा एक वार तुम्हाला भिवू नका, तो तुमच्या बरोबर आहे. भिवू नका. परमेश्वर म्हणतो, मी तुमच्याशी करार केलेला आहे. ज्यावेळेस इस्रायल लोकांना त्या ठिकाणून बाहेर काढलं ना, मोशे संदेशाच्या ग्रंथाच्या, मोशेच्या सेवकाच्या माध्यमातून, तर त्यावेळेस परमेश्वरांनी करार केला, मी तुमच्या बरोबर असेल. भिवू नका, कचरू नका, खंबीर व्हा, हिम्मत धरा. परमेश्वरच्या सानिध्यात या, आज्ञाचं पालन करा, देवाच्या वचनाचं पालन करा, देवाला आवडणाऱ्या गोष्टी करा. मी तुमच्याबरोबर आहे. आणि हा करार काही कुठल्या मनुष्याने केला नाही, हा करार कुठल्या पाळक साहेबांनी केला नाही, हा करार कुठल्या प्रकारच्या भंतीजींनी केला नाही, हा करार कुठल्या प्रकारच्या काजी साहेबांनी केला नाही, हा करार कुठल्या प्रकारच्या जगातल्या हबपनी केलेला नाही. कुठला मोठा वेदांतचार्य असो न तो गुरुचार्य असो न तर आणखीन कोणता सम्राट असो, यांनी केलेला नाही. हा करार राजाने केलेला नाही, हा करार शासनाने केला नाही. कारण शासनाने बरेच करार केले, शासनाने ते मोडले पण रद्दही केले, त्याच्यात रद्दबदली केली, आणखीन बऱ्याचशा गोष्टी केल्या. परंतु परमेश्वर ज्यावेळेस करार करतो तो बदलत नाही. परमेश्वर ज्यावेळेस आमच्यासाठी एखादी गोष्ट करतो तो बदलत नाही. त्याने आम्हाला मिसर देशातून निघतानाच करार केला की मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही घाबरू नका. पुन्हा एक वार ते वचन वाचू आपण. तुम्ही मिसर देशातून निघाला तेव्हा तुम्हा बरोबर केलेला करार कायम आहे. त्याच्यात बदल नाही, कंटिन्यू आहे. आणि परमेश्वरने हाच करार केलता, जर तुम्ही माझ्या विधी आज्ञा नियम पाळाल, जर आज मी तुम्हाला ज्या विधी आज्ञा नियम, देवाचं वचन, परमेश्वरचं भय, पवित्र आत्म्याचं संगोपन, पवित्र आत्म्याचं गायडन्स, सत्यता, प्रेम, दया, शांती या गोष्टी जर तुम्हाला सांगितलेल्या आहे, आणि जर तुम्ही आज त्याची वाणी ऐकाल, आज जर त्याच्या आज्ञाविधी नियम पाळाल, तर सर्व प्रकारचे आशीर्वाद मी तुमच्याबरोबर देईल. आणि हा जो माझा करार आहे तुमच्याबरोबर कंटिन्यू राहील. आणि म्हणून आम्ही पाहतो जुन्या करारामध्ये अनेक वेळेस पाहिलेलं आहे की 4 पिढ्याचे शाप मिळायचे आणि 4 पिढ्याचे आशीर्वाद देखील मिळवायचे. त्याच गोष्टीतून आज देखील आम्ही कशा प्रकारचं जीवन जगत आहोत. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, तो परमेश्वर कधी न बदलणारा देव आहे. आणि तो आम्हाला भीतीपासून, भयापासून, दडपणापासून, घाबरलेल्या परिस्थितीतून सोडवण्यास समर्थ आहे. आपल्या गेल्या सातत्याने 33व्या क्रमांकाचा एपिसोड आहे.
प्रत्येक एपिसोड साधारणतः 50 ते 55 मिनिटाचा, 1 तासाचा आहे. आज 33वा एपिसोड आहे आणि प्रत्येक एपिसोड मध्ये आपण भय, भीती, घाबरणं, घबराट या विषयावर सातत्याने वचनाच्या माध्यमातूनच चिंतन, मनन, अध्ययन केलेलं आहे. याच्या पलीकडे, वचनाच्या पलीकडे आपण एकही रेफरन्स घेतलेला नाही. आणि माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, परमेश्वरने उत्पत्तीच्या ग्रंथापासून तर आतापर्यंतचा जो तुमचा आणि माझा प्रवास या चिंतन, मनन, अध्ययन या विषयावर झाला, परमेश्वर ठाम आहे. परमेश्वर बदलला नाही, आम्ही बदललो. आम्ही परमेश्वरच्या विरोधात पातक केलं, आम्ही आज्ञाभंग केला, आम्ही स्वतःला भीतीमध्ये घालून दिलं, आम्ही स्वतः भय धरत आहोत. आणि पहिल्याच एपिसोड मध्ये आम्ही पाहिलं की आदाम बिंदास हिंडत होता, हवाबाई तर त्याच्या पुढे पळायची. परमेश्वराला तर ती कुणीच लाजत नव्हतं, भजत नव्हतं, लपत नव्हतं, तोंड दळीत नव्हतं, कुणीच भयभीत नव्हतं. पण ज्यावेळेस त्यांनी आज्ञा उल्लंघन केली ना, डायरेक्ट त्यांच्यामध्ये ती नग्नता दिसली आणि त्यांची स्वतःलाच लाज वाटली, भय वाटलं, भय. आणि ज्यावेळेस परमेश्वर आवाज देत आला ना त्या एदेन बागेत, अरे बाबा आदामा तू कुठेस? तो म्हटला मी लपलोय. का रे बाबा लपला? मी नग्न आहे. अरे काय झालं? कसं काय नग्न आहे? अरे तुला मी नग्नच तयार केलं, तू नग्न कसं काय? तो म्हटलं मी ते आज्ञाभंग केला, मी ते फळ खाल्लं, मला दिली होती पाळकीनबाई, त्या पाळकीनबाईने माझं कामच करून टाकलं. बऱ्याच वेळेस अंश असं होतं, डॉक्टर तर असेल ना, आणि एखादी दुसरी जरी त्याला स्त्री मिळाली ना, पत्नी झाली, ती डॉक्टरीन बाईनच झाली. तिला नीट नेटका सुई कोणती, कंपाऊंडर बाटली कोणती, इंजेक्शन कोणतं हे माहित नसतं. ती कंपाऊंडर म्हणून सुद्धा शोभणार नाही, पण लोक तिला डॉक्टरीन मॅडम म्हणतात, मॅडम, डॉक्टरीन मॅडम. एखादा शिक्षक असलं ना, त्याची बायको आडवी जरी असली ना, शिक्षक मॅडम आहेत त्या, आणि हिला ख नाही येत आणि ग नाही येत. हे अशा प्रकार झालं या हवाबाईचा. आदाम पास्टर झाली आणि हवाबाई सिस्टर झाली, आणि या सिस्टरला काहीच येत नव्हतं. आजही असे बरेच येतं पास्टर लोक आणि त्यांचे सिस्टरीन बाई, काहीच येत नाही, पण पास्टर खाली खुर्चीवर आणि सिस्टर पुढं, बस कामच झालं. ही एक खेदाची आणि शर्मेची आणि लाजेची गोष्ट आहे. आज आदाम हवेच्या पाठीमागे लपलाय. पहिला आदाम झाडाच्या मागे लपला होता, आताचा आदाम हवेच्या पाठीमागे लपलाय. या वचनामध्ये पिओ तुम्हाला, मला देवाचं वचन सांगत आहे की तुम्हाला त्या देशातून निघून काढताना जे मी अभिवचन दिलेलं आहे, त्या अभिवचनावर मी कायम आहे. पुन्हा एक वार वाचूया ते. तुम्ही मिसर देशातून निघाला, तुम्ही मिसर देशातून निघाला, तेव्हा तुम्हाबरोबर केलेला करार, तेव्हा तुम्हाबरोबर केलेला करार कायम आहे, कायम आहे. व माझा आत्मा, व माझा आत्मा तुमच्या ठाई कायम आहे. तुमच्या ठाई कायम आहे. तुम्ही भिवू नका. तुम्ही भिवू नका. या ठिकाणी एक आठ आहे. तो म्हणतो माझा करार तर कायम आहे, माझा करार तर मी मोडलेला नाही आणि मोडणारही नाही. माझं वचन काय दगडावर लिहिलं, पण त्याला एक आठ आहे. शेवटचं लाईनिंग आपण वाचूया. तुम्ही भिवू नका. हा, त्याच्या अगोदरची माझा आत्मा, व माझा आत्मा तुमच्या ठाई कायम. माझा आत्मा तुमच्या ठाई, म्हणजे देवाचा आत्मा आमच्या ठाई आहे का? देवाच्या आत्म्याला आम्ही चांगल्या प्रकारचं संगोपन केलंय का? देवाच्या आत्म्याला आम्ही चांगल्या प्रकारे जपतोत का? देवाच्या आत्म्याच्या विरोधात काम करतो का? देवाच्या आत्म्याला पटण्याचं काम करतो? देवाला आवडेल अशा गोष्टी करतो का? आम्हाला आवडेल अशा गोष्टी करतो? परमेश्वरला आवडेल अशा गोष्टी करतो का? पाळक साहेबाला आवडणाऱ्या गोष्टी करतो? आमचा आत्मा आमच्या ठाई आहे का नीट नेट का? एक मराठीमध्ये, हिंदीमध्ये अशी मिक्सर, एक मराठीमध्ये शक्यतो ती एक ओवी सापडती, एक वाक्य रचना, एक सुविचार म्हणा किंवा काहीतरी म्हणा. मी ऐकलंय, तुझं आहे तुझं पाशी, पण तू जागाच चुकलाशी. आमचं आमच्या जवळ आहे का नीट हे बघा, तपासून बघा. कशाला जाता दुरण आपलं घरीच टिंब हे तपासा. देहाचे मंदिर अहो हे तपासा. परमेश्वराने दिलेला आत्मा आमच्या जवळ सुव्यवस्थित आहे का? परमेश्वराने दिलेला त्याचा आत्मा म्हणजे तो स्वतः. योहान 4:24 मध्ये लिहिलंय, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. पहिल्या कोरिंथीचं कराचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 16 मध्ये लिहिलंय, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही का? जो कोणी या मंदिराचा, या आत्म्याचा नाश करील, देव त्याचा नाश करील, कारण देवाचं मंदिर आहेत आणि ते पवित्र आहे.
मग या ठिकाणी देवाचं वचन त्या लाईनिंग मध्ये आम्हाला सांगत आहे की माझा आत्मा तुमच्या ठाई. मग देवाचा परमेश्वरचा आत्मा जर आमच्यामध्ये नीट नेटका आहे का, आमच्यामध्ये देवाच्या आत्म्याला स्थान नाही आणि आम्ही म्हणायचं लय भयाची परिस्थिती, लयच अवघड परिस्थिती झाली, लय घाबरल्यासारखं आहे, जीव जाईन का काय, हे असंच होतंय, इतकं काबड कष्ट करतो पुरवल्यात जाईना, इतकं लोकांना लुटून आणलंय तरी प्रॉब्लेम, सगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम का, तर परमेश्वराने दिलेला आत्माच आम्ही नीटनेटका टिकवला नाही आणि टिकवितही नाही. काही लोक म्हणले ते गेला तसा तरी चालेल, आम्हाला टिकवायचं नाही, आम्हाला जसं वाटेल तसं आम्ही करू. बाळक साहेब, तुम्हाला जेवढे लेक्चर द्यायचे, जेवढे काही तुम्हाला मेसेज टाकायचे ते टाका, आम्ही कोडगे झालेलो इथं. आणि जर ज्यादा लेक्चर टाकले तर मग तुम्हाला आम्ही वाईट टाकू, हेड्सऑफ बिंदास टाका, काही अडचण नाही. मी माझ्या देवाने दिलेलं सत्य 100% सांगन. मी काही तार्शिसाला पळून जाणारा देवाचा सेवक नाही, मी निनवेलाच जाणार आणि देवाने जी कामगिरी दिली ना तीच सांगणार. आणि ज्यावेळेस देवाने कामगिरी दिली तर निनवेला जाणारा जो देवाचा सेवक योना आहे त्याने त्या ठिकाणी परकड सुवार्ता सांगितली, सत्य रियालिटी सांगितली. तो म्हटला नाही आयला तिथं लोक मला जीवच मारते ना असं म्हणले हो. राजापासून तर रंकापर्यंत खालच्या भिकारी लाईनिंग पर्यंत सगळ्यांनी पश्चाताप केला. अख्खं निनव शहर वाचलं. आमच्या लेक्चरनी, आमच्या या देवाच्या वचनाच्या आज्ञेच्या आणि चिंतन मनन अध्ययनाच्या माध्यमातून एका जरी आत्म्याचा एक आत्मा जरी वाचला गेल्यानंतर हेड्स ऑफ परमेश्वरच्या नावाला धन्यवाद, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, आमेन, धन्यवाद. परंतु देवाचं गौरव करण्यासाठी आम्ही रियालिटी मध्ये उतरलो पाहिजे. आज ही रियालिटी या जगामध्ये शिल्लक राहिली नाही. देवाचं वचन सांगतंय की माझा जो करार आहे ना तो कंटिन्यू आहे. त्या मोशेच्या काळापासून तर आताच्या समयापर्यंत परमेश्वर कंटिन्यू त्याच्याच जागेवर उभा आहे. आम्ही मात्र जागा सोडलेली आहे, आम्ही मात्र विसरलेला आहे. आम्ही मात्र त्याच्या आत्म्याचा पार काय काय केलंय, भुगा केलाय, कुणी काय काय केलंय, त्या आत्म्याला काही नीटनेटकं ठेवलंच नाही. आमच्या जगातले आत्मे इतके काय उड्या मारायला लागले की पवित्र आत्म्याला चान्सच दिला नाही. काही पेंटिकॉस्टल लोकांचा किंवा काही जे लयच मोठे अभिषिक्त सेवक आणि सेविका आहेत ना, किंवा त्यांच्या चर्च मधले बिलिओस भाऊ बहीण आई वडील, यांचा आत्मा एकदा जर ओफळायला लागला ना तर 2-4 घंटे तर चर्च कंटिन्यू आत्माच ओफळतो, तो आत्माच बंद पडत नाही. हे आत्म्याचं काही काम नाही. आत्मिकतेमधले फळ आमच्या जीवनामध्ये जर असेल, आत्मिक दृष्ट्या कुणातून आम्ही जर परमेश्वरला आवडणाऱ्या गोष्टी जर करत असोल तर निश्चित अर्थाने परमेश्वर म्हणत आहे की मी माझा जो करार केलेला आहे तो मोडणार नाही. वाचूया पुन्हा एक वरती लाईन. माझा आत्मा तुमच्या ठाई कायम आहे, माझा आत्मा तुमच्या ठाई कायम आहे, तुम्ही भिवू नका. तुम्ही भिवू नका. जर देवाचा आत्मा आमच्या ठाई जर असेल ना तर मग आम्हाला भ्यायचं कारण नाही. आणि जेवढे घाबरत आहेत ना, जेवढे भीती, दडपण, ताण, टेन्शन, दबाव जे असे गरबाडलेत ना, याचा अर्थ समजून जायचा की देवाचा आत्मा त्यांच्याबरोबर नाही, जगाचा आत्मा त्यांच्याबरोबर आहे. आणि मग जगाचा आत्मा त्यांच्याबरोबर ते घाबरणारच. पण ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे ना, या ठिकाणी म्हणतो तू घाबरणार नाही, तू घाबरूच नको. जर माझ्या आज्ञा आहे तर तुझ्याजवळ सत्यता आहे, आज्ञा पालन आहे, तुझ्याजवळ माझं परमेश्वरचं भय आहे, तू सालस मनाने चांगल्या गोष्टी करत आहे, तू सगळ्या गोष्टी परमेश्वरच्या गौरवासाठी जर करत आहे तर कसली परिस्थिती येऊ द्या, परिस्थिती येणार. आणि म्हणून मी अनेक भागामध्ये सांगितलं होतं की सूर्य ज्यावेळेस उगवतो ना तर एकाच्यावरच उगवत नाही. सूर्य ज्यावेळेस उगवतो संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण लोकांसाठी उगत असतो आणि तो सगळ्यांना सगळ्या प्रकारच्या सारख्याच गोष्टी करत असतो. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, ज्याला त्याची कळ लागायची त्यालाच ती लागती. अशा प्रकारे जो घाबरतो याचा अर्थ त्याच्यामध्ये देवाच्या आत्म्याचा लवलूश कमी पडलेला आहे, देवाचा पॉवर कमी पडलेला आहे. सुंदर व्हायसाठी निश्चित अर्थानं अनिल बोरगे साहेबांची विनंती आहे. निश्चित अर्थानं परमेश्वर त्या आईला आरोग्य दिलेलं आहे, दिलेलं आहे, म्हणून आपण आभाराची प्रार्थनाच करणार आहोत. सुंदर आई बोरगे का सुंदर
याच आम्हाला परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया, सन्मान आदर गौरव देऊया. निश्चित अर्थानं आपला आणखीन काही भाग आहे, परंतु आपल्याला वेळ या ठिकाणी आपल्याला संपत आलेला आहे आणि म्हणून निश्चित अर्थाने आपण प्रार्थनेमध्येच जाणार आहोत. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला आलेल्या सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून हार्दिक स्वागत करतो. येऊया प्रिय हो, आतापर्यंत ज्या परमेश्वरने आम्हाला सांभाळलं राखलं त्या परमेश्वरचा आपण गौरव करूया आणि परमेश्वरचं नामस्मरण करण्यासाठी, परमेश्वरचा गौरव करण्यासाठी काही प्रार्थना विनंत्या देखील आपल्याकडे आलेल्या आहेत. अनेक प्रार्थना विनंत्या परमेश्वरने ऐकलेल्या आहेत आणि आपण प्रार्थना करायला जाणार आहोत. पुन्हा एक वार आपण प्रत्येक जण, माझ्या प्रिय अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाला माझी विनंती आहे की प्रार्थना आपण सर्वजण मिळून करणार आहोत, कारण विश्वासणाऱ्याने केलेली प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ आहे. निश्चितच आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. या समाला पहिल्या प्रथम प्रार्थनेत आठवण ठेवूया. अनिल बोरगे ब्रदरची विनंती आहे या ठिकाणी आणि निश्चित अर्थानं करोनामुळे जे काही त्यांच्या कुटुंबामध्ये जे काही आरोग्य हवं आहे, जे आईसाठी, त्या आईचं नाव आहे सुंदर आई आणि बोरगे, या आईसाठी देखील आपण प्रार्थना करणार आहोत. त्याचप्रमाणे आणखीन काही नाव आपल्याकडे आलेले आहेत, त्या प्रत्येकासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. या समाला मी नाव वाचतो आणि आपण प्रत्येक जण एकाच टायमिंगला आपण सगळ्यांसाठी प्रार्थना करणार आहोत. बनकर दादा आहेत मुंबईमधून, किशोर शिरसाट आहेत नेवास्यामधून, त्याचप्रमाणे पल्लवी शिरसाट आहेत, श्याम जाधव, बनसोडे परिवार, कदम परिवार, चांदणी परिवार, खंडागळे परिवार, केदारी परिवार, गायकवाड परिवार, कांबळे परिवार, जाधव परिवार आणि कीर्ते काका. त्याचप्रमाणे आताच बोरगेदादांनी जी काही विनंती दिलेली आहे त्या आमच्या आई, खरोखर परमेश्वराने त्यांच्या नावाप्रमाणे आज या सध्याला त्यांची परिस्थिती बदलून टाकलेली आहे, म्हणून देखील आपण आभाराची प्रार्थना करूया. अनेक देवाचे सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील आहेत आणि प्रत्येकाला परमेश्वर आरोग्य देत आहे. फक्त त्याची एकच आट आहे की आम्ही त्याच्या आज्ञेमध्ये राहावं आणि खचून जाऊ नका, भय धरू नका. अफवा येतील, सत्यताही असेल, परंतु परमेश्वर तुमच्या माझ्या बरोबर आहे. ज्या परमेश्वराने त्या मोशे समेत येणाऱ्या प्रत्येक प्रसंगामध्ये भया भीतीच्या वातावरणामधून त्यांना गुलामगिरीतून, त्या वातावरणातून बाहेर काढलं आणि आशीर्वादाचं जीवन दिलं, तोच परमेश्वर कधी न बदलणार आमच्याबरोबर आज देखील आहे. येऊया आपण सर्वजण मोठ्या भक्तिभावाने आपण प्रार्थना विनंती करूया. पवित्र पवित्र पवित्राची पवित्राचा उगमस्थान आमच्या जिवंत देव बापा, पुणे एक वार तुझ्या पवित्र आणि सामर्थ्यवान नावाला मी धन्यवाद देतो. आजच्या चिंतन मनन अध्ययनाच्या विषयामध्ये सुंदररित्या तू आम्हाला मार्गदर्शन केलंस, त्याबद्दल तुझे आभार मानतो. या मार्गदर्शनाप्रमाणे तू आम्हाला जीवन जगण्यासाठी सहाय्य मदत कर. आम्ही असं मला प्रार्थना करतो आमच्या सुंदर बोरगे प्रिय देवापा, त्याचप्रमाणे जे नावं आम्ही घेतलेले आहेत त्या प्रत्येक भावंडासाठी, बहिणींसाठी ज्यांना तू कोविड प्लस पासून आरोग्य दिलंस, ज्यांना तू आरोग्य दिलेलं आहेस त्याबद्दल तुझे आभार मानित आहे. जे दवाखान्यामध्ये असतील, जे ऍडमिट असतील, ज्यांचा ऑक्सिजन लेवल प्रिय बापा योग्य नसेल, ज्यांचा स्कोर योग्य नसेल, मेडिकल लाईन्स नुसार प्रति बाप्पा जे काही शहरातला परमेश्वर ज्या काही गोष्टी त्यांना हव्या असतील, येशूच्या सामर्थ्यवान नावात तू दिलेल्या अधिकारवाणी आणि विशेष करून ती अधिकारवाणी वापरण्याच्या अगोदर ज्या मानव जातीला वाचवण्यासाठी, ज्या मानव जातीला आरोग्य मिळण्यासाठी ज्या 39 कोड्याचा मार तू तुझ्या शरीरावर घेतला आणि तुला शरीराला बसलेल्या फटक्याने जे आरोग्य प्राप्त झाले, आज येशूच्या सामर्थ्यवान नावात तेच आरोग्य आमच्या प्रत्येक भावासाठी, बहिणीसाठी, आई वडिलांसाठी, प्रिय देवाच्या सेवकाच्या कुटुंबियांसाठी, पास्टर, फादर साहेब, रेव्हरंड साहेब, बिशप साहेब, कोऑर्डिनेटर साहेब, गुरुजी साहेब, बंतीजी साहेब, काजी साहेब, सर्व प्रकारचे हबप साहेब, सर्व प्रकारचे बिलिओस भाऊ बहीण, आई वडील, माझ्या भारत देशासाठी, त्याचप्रमाणे माझ्या भारत देशातील सर्व राज्ये, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, माझ्या भारत देशाच्या सरहदीचं संरक्षण करणारी आमचे भारतीय जवान फौज, त्याचप्रमाणे त्यांचं कुटुंबीय, विशेष करून विधर्मी लोक, धार्मिक लोक, विश्वासणारे लोक, अविश्वासणारे लोक, आज्ञा पाळणारे लोक, आज्ञा भंग करणारे लोक, आज प्रिदेवा प्रभू आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. कोविड-19च्या दुसऱ्या लाटेमध्ये जे आमचे बहिणी, भाऊ, आई वडील, पास्टर, याजक वर्ग, बिशप वर्ग जे प्रभू तुझ्यामध्ये झोपी गेले, त्यांना परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना योग्य असं मार्गदर्शन, ज्ञान, बुद्धी, सामर्थ्य दे. त्याचप्रमाणे त्यांना सत्य
सत्य मार्ग चालण्यासाठी त्यांचं सांत्वन दया कृपा कर आणि आम्ही प्रत्येकाने तुझ्या जवळ यावं आणि या शेवटच्या काळामध्ये तुझं भय धरून आम्ही आमच्या स्वतःचं परिवर्तन करावं अशी देखील तू कृपा कर. आम्ही प्रार्थना विनंती करतो परमेश्वर देवाच्या भावांना बहिणींना आई वडिलांना तू आरोग्य दिलंस पुन्हा एक वेळा त्याबद्दल आभार मानतो. जे आज आरोग्याची अपेक्षा करीत आहे ते प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात यास मला त्यानं तू आरोग्य दिलंस म्हणून मी तुझे आभार मानतो. पुन्हा एक वार जसे आहोत तसे आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू लाईव्हला जितके काही तुझे अभिषिक्त सेवक सेविका विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील होते जे यानंतर पाहतील प्रभू येशू प्रत्येकाचं कुटुंब प्रत्येकाचं नातेवाईक आप्तेष्ट स्नेही प्रत्येकाचं धार्मिक जीवन प्रत्येकाचा विश्वास यास मला प्रिय बाप्पा तू बढोतरी कर आणि आम्ही आत्मीय आणि निखरेपणाने तुझ्याकडे विनंती करावी प्रार्थना करावी आणि तू ऐकावी असं देखील कर. यास आम्हाला विशेष करून मी माझ्या परिवारासाठी प्रार्थना करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. माझे वडील माणिक आल्हाट त्याचप्रमाणे आई सुशीला आल्हाट त्याचप्रमाणे पत्नी सुजाता आल्हाट माझा मुलगा संदेश आल्हाट माझी मुलगी सुवार्थ आल्हाट त्याचप्रमाणे मी स्वतः प्रिय प्रभू येशू राजू आल्हाट आम्ही प्रत्येक कुटुंब आम्ही माझ्या कुटुंबातले प्रत्येक सदस्य प्रभू येशू तुझ्या हातामध्ये येत आहोत. प्रत्येक बंधन जोकडं अंधकारची सत्ता सर्व दडपण ताण दबाव आणि प्रत्येक गोष्ट प्रभू येशूच्या नावात तू आमच्यापासून दूर केलीस त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. आत्म्याने निखरेपणाने तुझी सेवा करण्यासाठी सहाय्य मार्गदर्शन कर. माझा टोटली आल्हाट परिवार माझे भाऊजया भाऊ आमचे पुतणे आमचे चुलत्या सर्व नातेवाईक तुझ्या हातामध्ये तो. पुन्हा एक वार देवाचे सर्व अभिषिक्त सेवक सेविका त्यांचे चर्च त्यांच्या मंडळ्या त्यांचे संस्था त्यांचे मिनिस्ट्रिया आणि त्यांची सेवा आशीर्वादित कर. आणि पुन्हा एक वार देवाप्पा त्या दिवसामध्ये प्रत्येक तुझे याजक वर्ग फादर वर्ग रेव्हरंड वर्ग बिशप साहेब कॉर्डिनेटर साहेब गुरुजी साहेब यांना संरक्षण दे त्यांचं आरोग्य सांभाळ आणि प्रिय बाप्पा जे आमचे मागील दिवसामध्ये अनेक याजक पास्टर फादर प्रभू तुझ्यामध्ये झोपी गेले हे प्रमाण थांबव परमेश्वर देवा. कारण तुझ्या स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता आखरीमध्ये सत्य आणि आत्म्याने सांगण्यासाठी या तुझ्या सेवकांना वाचव म्हणून मी परमेश्वर प्रार्थना करतो. पुन्हा एक वार सर्व गौरव सन्मान आदर मी तुला देतो. धन्य उद्धारक जो होता जो आहे आणि जो येणार आहे त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पिता तू आई आमेन. प्रभू येशू रक्त की जय प्रभू येशू रक्त की जय प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.